अमेरिका, इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये पाहिलं गेलं तर भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात फटका अनेक व्यापाऱ्यांना बसलेला आहे। आपण सध्या ठाण्यातील टेमी नाका परिसरात आहोत आणि या ठिकाणी अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत आणि याच हॉटेल व्यवसायामध्ये पाहिलं तर दिवसभरात 2 ते 3 हे सिलेंडर गॅस सिलेंडर लागतात आणि तेच आता गॅस सिलेंडर आता महाग देखील झालेले आहेत। पाहायला गेलं तर याच गॅस सिलेंडरमुळे येणाऱ्या काळात आता हॉटेल व्यावसायिकांवरती आता उपासमारीची देखील वेळ येऊ शकते। पाहिलं तर ठाण्यातील असे अनेक हॉटेल्स जे आहेत ते त्या ठिकाणी गॅसवरती म्हणजे जी गॅसची एजन्सी असेल तिकडनं दिवसभरात 2 ते 3 सिलेंडर बाटला येत असतो आणि याच बाटल्यावरती त्यांचा दिवसभराचा स्वयंपाक होत असतो। पाहायला गेलं तर ह्याच बाटल्याची आता किंमत जी आहे ते वाढलेली आहे। मात्र आता गॅस कमतरता असल्यामुळे अनेक ठिकाणी आता डिलिव्हरी करताना या ठिकाणी पाहायला गेलं तर जी डिलिव्हरी रोजची द्यायची ती 2 ते 3 बाटल्याची ती आता कुठंतरी एकच बाटला दिवसभरात आता हॉटेल व्यावसायिकांना मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। मात्र अनेक ग्राहक आहेत त्याचा फटका जो येतो या ठिकाणी बसणार आहे। पाहायला गेलं तर या ठिकाणी आता हॉटेल व्यावसायिक जे आहेत ते मालक आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार। सर काय सांगाल, युद्धाचा फटका हॉटेलवर देखील बसलेला आहे। पाहिलं तर गॅसचे सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत, मात्र दिवसाला 2 ते 3 जे सिलेंडर लागत होते मात्र आता येताना एजन्सी किती सिलेंडर देत आहेत तुम्हाला आणि तुमचा पुरवठा पूर्ण होतो का? नाही, आम्हाला कसं आहे टेंबी नाक्या परिसरात भरपूर वर्षापासून हॉटेल व्यवसाय चालू आहे। पण कसं आहे आता सिलेंडरच्या मारामारीने आम्हाला लई त्रास होणार पुढे। दिवसाला 1-2 सिलेंडर तर लागतातच आहे। आता असं 21 दिवसाचा मुदत दिलं तर आम्हाला लई त्रास होणार। याच्यावर सरकारने काहीतरी तोडगा काढावा एवढंच मी सांगायची इच्छा आहे की बाबा जे कॉल सेंटर वगैरे जे जिकडे बी कामं करतात ते हॉटेलमध्ये जेवायला येतात आणि जर सिलेंडर नाही भेटलं तर आम्हाला हॉटेल बंद करावं लागेल। याच्यावर सरकारने काहीतरी तोडगा काढावा। तर सध्या सिलेंडरची काय किंमत आहे, भाववाढ झालेली आहे, किती रुपयांनी जी भाववाढ झालेली आहे, मात्र ते देखील परवडणार का तुम्हाला? नाही, आम्हाला हा भाव परवडणारच नाही। ॲक्च्युली पहिले कमी होता, आता वाढला नाही तर एवढं हे नाही जमणार नाही आपल्याला। कसं आहे आम्हाला रेट वाढवावा लागेल, मग जेवणाचा रेट वाढवावा लागेल, त्याच्याने आम्हाला व्यवसायावर परिणाम होणार। जे गिरायक येतात आमच्याकडे जेवायला नाश्त्याला ते देखील कमी होणार, ते धंद्यावर आम्हाला फरक पडणार। याच्यावर काहीतरी ऑनलाईन किंवा कसा तरी मार्ग काढून आम्हाला गॅस सिलेंडर द्यावा एवढीच विनंती आहे माझी। सध्या किती गॅस सिलेंडर येतात आणि आज ऑर्डर दिली आहे, काल ऑर्डर दिलेली आहे, त्यामुळे साधारणतः काय सांगितलं गॅस एजन्सीने किती तुम्हाला बाटली देऊ? आता दिवसाला 1 किंवा 2 सिलेंडर आम्हाला लागतात। आता अजून आम्हाला काय सांगितलेलं नाही तसं। मग दिवसाला कसं आम्ही सिलेंडर बुक केल्यावर आता भरपूर दिवस लागल्यावर मग तोपर्यंत आम्ही करायचं काय, हॉटेल बंद नाही ठेवू शकत। नक्कीच काय मागणी असणार सरकारकडे? अशा प्रकारे युद्ध होतं, ऑनलाईन देखील गॅसची पाईपलाईन आहे, येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर लाकडावरती देखील आता स्वयंपाक करणं गरजेचं. आता चूल पेटवावं लागेल, दुसरं तर लाकडंच पेटवावं लागेल आणि त्याच्याने पोल्युशन झालं की मग कोण ना कोण ऑब्जेक्शन येणार। मग तसं आम्हाला काहीतरी मार्ग काढावा, आता ऑनलाईनचे पाईपलाईन द्यावा नाही तर सिलेंडर पुरवावं। मात्र यामुळे कुठंतरी तुमच्याकडे जे कामगार आहेत त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ येऊ शकतो। जर हॉटेल तुम्ही म्हणतात येणाऱ्या काळात बंद करावे लागतील गॅस मिळाला. हो बरोबर आहे, कारण जे गावावरून येतात जे स्टाफ आमच्याकडे जे कामाला आहे त्यांचा आसरा हॉटेलवरच असतो, जेवण वगैरे। आता हॉटेल बंद झालं तर त्यांचा राहण्याचा आणि जेवणाचा प्रश्न होईल। काय मागणी असते सर? माझं एवढंच मागणी आहे की सिलेंडरचं काहीतरी तोडगा काढावा, या तर ऑनलाईन करवून द्यावा या तर सिलेंडर रोजच्या रोज आम्हाला यावा, 1 दिवसाआड तरी। आम्हाला दिवसाला 1 सिलेंडर 2 सिलेंडर लागतातच। नक्कीच पाहायला गेलं युद्धाचा फटका जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांना बसलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे सरकारकडे याचा कुठंतरी तोडगा काढावा आहे। मात्र काही ग्राहक आहेत ते या टेमी नाका परिसरात येत असतात, अनेक राजकीय मंडळी येत असतात, अनेक सामान्य नागरिक देखील येत असतात। त्यामुळे हा जो टेमी नाका कोर्ट परिसर जो तो गजबजलेला असतो, त्यामुळे त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत। लोकप्रतिनिधी आहेत ठाण्यातले, ते देखील त्यांची बातचीत करणार। सर काय सांगाल, अनेक राजकीय मंडळी इथे येत असतात, सामान्य नागरिक असतात, त्यामुळे पाहायला गेलं तर हॉटेल व्यवसाय कुठंतरी बंद करण्याच्या मार्गावरती असं व्यापारी म्हणतात। येणाऱ्या काळात जो 2 ते 3 सिलेंडर लागतात तिथं तर आता कुठंतरी एक देणार असल्याची माहिती मिळते। काय सांगाल या संदर्भात? आता डिझेल गॅस कमी झालं म्हणून त्या लोकांनी इराण इस्रायलच्या युद्धामध्ये तिथं डिझेल आणि आपलं तेल येत नाही आपल्याकडे, गॅस पण येत नाही आहे। पण आता ह्या लोकांचं इथे शहरामध्ये कसं असतं, शहरामधनं बाहेरनं लोक आलेली असतात,
बाहेर कामधंद्या करता असतात, त्यांची घरं पण नसतात, ते हॉटेल बिटेलला कुठेतरी राहत असतात आणि कामधंदा करतात आणि बाहेर जेवण करत असतात. पण आता इथं गॅसचा भाव वाढल्यानंतर तो हॉटेल मालकाला पण परवडणारा नाही आहे. हॉटेल मालकाला परवडणार नाही, तो भाव वाढवणार आहे. भाव वाढवणार तर गिरायकाला परवडणार नाही आणि एकदा ती महागाई वाढली ती कमी होत नाही आहे परत. या सरकारने आता काहीतरी मार्ग काढायला पाहिजे आणि काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून तो गॅस हॉटेलवाल्यांना पुरलं पाहिजे, घरगुती घरातल्या लोकांना पण पुरलं पाहिजे. आता मी काल परवा गावी गेलो होतो राजापूरला, तिथे पण सांगितलं होतं का गॅसचा बाटला एकच मिळणार आता तुम्हाला, महिन्यातनं एक बाटला मिळणार. तर एक बाटल्यामध्ये पुरं होत नाही जेवण. काही लोकांचं ज्याचं कुटुंब मोठं असतं, 6-5-6 माणसं असतील तर एक बाटला पुरं होत नाही, त्यांना सव्वा बाटला त्यांना लागतं, त्यांना कमीत कमी. तर महिन्याला त्यांना दीड एक हे लागतो गॅसचं सिलेंडर. आणि भाव दुनियाभरचं वाढवलं आहे. आता गॅसचं 60 रुपये भाव वाढवलं, घरगुती वाढवलं आहे. आता हॉटेलवाल्यांचं काय वाढवलं काय माहिती नाही, पण त्यांना परवडणार पण नाही आहे. आणि काळा बाजार होऊ शकतो. जे गॅसचे दर वाढवले त्यामुळे काही ना गॅस मिळत नाही आहे. काळा बाजार होऊ शकतो. अनेक या ठिकाणी गुन्हे देखील वाढू शकतो. असे ह्या कंपन्या काही आहेत ते माल स्टॉक करून ठेवणार आता. आणि कोविडमध्ये कसं केलं तसं आता हे करणार आहेत. 200चा बाटला 400ला बाटला असं हे धंदा चालू करतील आणि मधल्यामध्ये लोक प्रॉफिट कमवून निघून जातील. पण माझं म्हणणं आहे सरकारने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. आणि आता गॅस लाईन ऑलरेडी चालू झालेल्या आहेत, काही या परिसरात पण आलेल्या आहेत. त्या हॉटेलवाल्यांना गॅस लाईन दिली तर उत्तम होऊन जाईल आणि त्यांचा व्यवसाय पण चालेल आणि लोकांना जेवण पण चांगलं मिळेल, सगळं व्यवस्थित होईल. लोकांच्या पळापळ होणार नाही, ना तर इथनं गाव सोडून निघून जायला लागले. काम करायला आलेले लोकांच्या नोकऱ्याने जातील निघून. असणार शेवटची सरकारकडे उभा येणाऱ्या काळात त्यांचं म्हणणं आहे की चुलीवरतीच आता जेवण करावं लागेल, स्वयंपाक करावा लागेल. चुलीवर जेवण केलं तर प्रदूषण होईल. प्रदूषण केलं का बोंब होणार, परत धूर होतो, धुराने त्रास होतो लोकांना. त्यामुळे ते त्याच्यावर देणार नाही परमिशन त्यांना ते लोक. नक्कीच काही लोक आहेत ते देखील ठाणेकर आहेत, या हॉटेलमध्ये येत असतात. सर काय सांगाल, ज्या ठिकाणी 2 ते 3 सिलेंडर बाटले गॅसचे मिळत होते हॉटेलवाल्यांना, ते येणाऱ्या काळात आता एक दिला जाईल अशी देखील माहिती समोर येते आहे. त्यामुळे फटका हा जो ग्राहकांना बसणार आहे किंवा हॉटेल बंद करण्याची वेळ येईल असं त्यांची व्यापाऱ्यांचं हा फटका जो आहे ना तो ग्राहकांना बसणार आहे आणि काही नाही झालं तर हॉटेल बंद करते. हां, लोक आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत आपण. मात्र पाहिलं तर हेच जे आहे ते स्वयंपाकघर आहे आणि याच ठिकाणी अनेक लोक बसतात. सर दिवसभरात आपला चहा असेल, नाश्ता असेल, आपण हॉटेलमध्ये करतो, वेळ नसते हॉटेलमध्ये जातो, रात्रीचा अपरात्री देखील हॉटेलमधनं ऑर्डर मागवतो. का वाटतं येणाऱ्या काळात गॅस जर बंद झाले, या गॅसचे बाटले काही प्रमाणात कमी येत आहेत, त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आता नाराज झाले. तुमचं काय म्हणणं असेल ग्राहक म्हणून येणाऱ्या काळात? आमचं म्हणणं असं आहे की महागाई झाल्यामुळे सिलेंडर बाटल्या भेटत नाही म्हणून भरपूर त्रास होणार आहे सगळ्यांना, जनता वैतागून जाणार आहेत. याबद्दल काहीतरी सरकारने करावं याच्याबद्दल. सरकारकडे सर्वांचंच आता लक्ष वेधलेलं आहे. सरकार या संदर्भात तोडगा काढतंय का? अजून काही लोक आहेत या ठिकाणी. पाहायला गेलं तर अनेक वेळा आपण हॉटेलमध्ये चहा नाश्त्यासाठी येत असतो. का वाटतं येणाऱ्या काळात जर हॉटेल जर बंद झाले, उपास भरपूर महागाई झाली तर नागरिकांना खूपच याचा त्रास होईल. तर लवकरनं सरकारने याच्याबद्दल लवकरात लवकर काहीतरी कारवाई करून लोकांना त्याकरता काहीतरी सोय करून द्यावी. तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय असणार, महागाई झाले ती वाढतच राहणार. हॉटेलमध्ये जर गॅस बाटला जर आले नाही तर ते कुठेतरी हॉटेलमध्ये जे व्यवसाय करतात हॉटेल बंद करावे लागेल असं त्यांचं म्हणणं आहे की एकच बाटला आता दिवसभरात येणार आहे, तो देखील आला तर नाही आला तर हॉटेल बंदच करावं लागेल. एक वर काय होणार आहे, नाहीच होऊ शकत या लोकांचं. ग्राहक म्हणून तुमची मागणी का असणार? मागणी काय असणार, सर्व व्यवस्थित भेटलं पाहिजे. याच्यामध्ये काय जे ब्लॅकवाले आहेत त्यांचेच हे होणार आहे, गरिबांचं मरणच होणार आहे. घरगुती गॅस देखील वाढलेले आहेत, त्याच्यामुळे काय गृहिणींचं काय घरचं म्हणणं, भाव वाढ लागलेली आहे घरचे देखील, गृहिणींचं म्हणणं काय घरच्या लोकांचं? काय असणार, महागाई वाढली तर त्यांना पण बिचाऱ्यांना हेच होणार आहे ना, घरच्या लोकांना तेच प्रॉब्लेमच होणार आहे. बस आता काय बोलणार. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर एक स्वयंपाकघर आहे आणि याच ठिकाणी आता गॅस जो आहे तो 2 ते 3 गॅस जो हॉटेलमध्ये येत असतो तो कुठेतरी आता त्यांना एकच सिलेंडर दिला जाणार आहे. त्यामुळे एकीकडे गॅसची दरवाढ, दुसरीकडे सिलेंडरची कमतरता,
त्यामुळे याचा फटका जो येतो व्यवसायावरती होणाऱ्या हॉटेल व्यवसायावरती. त्यांचं देखील म्हणणं आहे हॉटेल व्यवसायाचं की येणाऱ्या काळात का आम्ही लाकडाच्या चुलीवरती आता स्वयंपाक करायचा का, येणाऱ्या काळात सरकारने यावरती तोडगा काढावा अशी देखील त्यांची मागणी आहे. मात्र या संदर्भात आता पाहिलं तर गॅस एजन्सी असेल या अनेक ठिकाणच्या एजन्सी असतील त्या आता कशा प्रकारचे पुरवठा गॅसचा देणार या संदर्भात देखील बघणं गरजेचं राहणार आहे. मात्र पाहिलं तर ऑनलाईन जे गॅस लाईन आहेत त्याची देखील मागणी या ठिकाणी आता हॉटेल व्यवसायाकडनं केली जाते. त्यामुळे येणाऱ्या काळात आता युद्धाचा फटका ठाण्यातील हॉटेलवरती देखील बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन योगेश सावंतसह गणेश सुराट, TV मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.